बँकेतच जायचं होतं पण सर्व्हरमुळं बँक बंद होती. मग काय आलो काकाच्या दुकानावर. बाबा बाहेरच बसलेले. मग काकानं लाडूला घेतलं, जरा वेळ लाड केला आणि मग बसवली खुर्चीवर. ती घाबरत होती म्हणून बाबा तिला कम्फर्टेबल फील करत होता. त्यानंतर ही गेली बाबाकडं आणि ही बघत होती कुठल्या गाड्या येतात, कुठल्या गाड्या नाही. त्यानंतर या मॅडमांची केस कापून झालेली आणि असा काही तिचा लुक होता बरं का. छान दिसत होती. मशरूम कट आहे तिचा. मी नेहमी तिचा मशरूम कटच करून घेते. त्यानंतर केस कापून झाले की हिचे काय असे उद्योग चालू झाले. इकडं पळ तिकडं पळ. तिच्या मागं मी आणि सिया तिच्या मागं आम्ही पळत होतो. एका जागी या मॅडम काय बसत नाही. तोपर्यंत इकडं खडूसनं चान्स मारला आणि जाऊन बसले केस कापायला. त्यांची केस कापून झाले की मग काय गेलो कॅफेत जाऊन या मॅडमांचं असं काय चाललेलं, हे खाऊ का ते खाऊ. मग बदाम शेक मागवला. बदाम शेक सियाला दिलं बाबाकडं. मी बदाम शेक एन्जॉय केला आम्ही दोघांनी पण. लाडूनं पण पिला. त्यानंतर बिलिंग केलं. आम्ही पिझ्झा पार्सल घेतलेला घरी खायसाठी. तिथून बाहेर आलो की इथं परी दिदी बाई वगैरे घावल्या म्हणून त्यांच्यासोबतच आलो. घरी पोचल्यावर इथं मग पिझ्झा एन्जॉय केला आणि संध्याकाळी इथं बापले एक पुस्तक वाचत बसलेले गुरुवारचा. चलो बाय.